नमस्कार, माझं नाव पराग जोगळेकर आणि मी ठाण्यामध्ये सीझन देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो. आपण आज बघणार आहोत मिक्स व्हेजिटेबल व्रॅप. मिक्स व्हेजिटेबल व्रॅप हे माझ्याकडे एक मिक्स व्हेजिटेबल रेडी आहे. त्याच्यासाठी लागणारे बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघूयात. कापलेली थोडीशी मिरची, लिंबू, मीठ, मेयोनेज, चाट मसाला, कापलेली कोथिंबीर, उरलेली पोळी किंवा आपण फ्रेश बनवू शकतो, बटर आणि उभ्या कापलेल्या आपल्या भाज्या, ज्याच्यामध्ये कॅप्सिकम, कॅरट आणि कॅबेज अशा तिन्ही गोष्टी आहेत. तर ही मिक्स व्हेजिटेबल माझ्याकडे उरलेली आहे म्हटल्यानंतर मी आपल्या दर्शकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आदल्या दिवशी ज्या काही उरलेल्या भाज्या असतात त्या बऱ्याच वेळेला आवडल्या नाहीत लहान मुलाला आपल्या, म्हणून आपण त्या ठेवून देतो फ्रीजमध्ये, किंवा थोडीशी जास्त झाली असेल तर त्याला चटपटीत आणि आपल्या मुलाला टिफिनसाठी म्हणून पटकन काय देऊ शकतो तर ते मी एक दाखवतो. तर हीच भाजी जी काही आहे ती भाजी एकदम ड्राय करून घ्यावी. तर ती आपण ड्राय करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी लागणारे जे काही आपण सॅलड आहे ते सॅलड बनवून घेऊयात. त्या सॅलडमध्ये थोडंसं लिंबू, मीठ, चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मिरची, या प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यावं. म्हणजे हा आपला व्रॅपसाठी जो काही होतो तो बेस होतो. त्यानंतर ही पोळी घ्यावी. जर का आवडत असेल तर आणि घरात असेल तर मेयोनेज एक पाठीमागे खालती बेस म्हणून लावावं. आता या मेयोनेजमध्ये आपल्याला जर का हवं असेल तर घरात असेल तर शेजवान सॉस मिक्स करून लावू शकतो, किंवा टमॅटो केचप मिक्स करून लावू शकतो, किंवा हिरवी चटणी जर का असेल तर हिरवी चटणी पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून मेयोनेजमध्ये मिक्स करून लावू शकतो. मग अशा प्रकारे खालती थोडासा बेस द्यावा कॅबेजचा. मग ही थोडीशी भाजी जी काही आहे तर आता मी ह्याच्या खालती जे काही बेसला मेयोनेज लावलेला आहे त्या मेयोनेजमध्ये आपण अजून बऱ्याचशा गोष्टी लावू शकतो त्याच्यामध्ये मिक्स करून. मेयोनेजमध्ये शेजवान सॉस तुमच्याकडे असेल तर शेजवान सॉस मिक्स करून लावा. टमॅटो केचप जर का असेल तर टमॅटो केचप आणि मेयोनेज मिक्स करून लावा. हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी आणि मेयोनेज मिक्स करून लावा. तर खालच्या बेसला आपण जे काही चटपटीत असेल, आपल्या मुलाला जे काही चटपटीत आवडत असेल ते आपण लावलं तरी चालतं. त्याच्यानंतर मी ही जी काही मिक्स व्हेजिटेबल्स घातलेले आहे त्याच्यामध्ये, तर मिक्स व्हेजिटेबल्सच्या ऐवजी आपल्याकडे जी काही आदल्या दिवशी उरलेली भाजी आहे जी आपण एक कम्प्लीट ड्राय करू शकतो अशी, म्हणजे गवारीची भाजी असू शकते, तोंडीची भाजी असू शकते, किंवा दुधी भोपळ्याची पण भाजी असू शकते. तर ती दुधी भोपळ्याची भाजीसुद्धा कम्प्लीट ड्राय करून आपण ह्याच्यावरती घालू शकतो. आणि याला चटपटीत करण्यासाठी म्हणून जे काही आपण वापरलेलं आहे त्याच्याचमुळे आपल्या मुलांना त्याचा आस्वाद खूप चांगला घेता येतो. हा प्रकारे आपण हा जो रोल केलेला आहे, नंतर तव्यावरती थोडंसं बटर घालावं. बटर, घी काहीही घालू शकतो, त्याला काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. आणि तो तव्यावरती चांगला शेकून घ्यावा. दोन्ही बाजूनी क्रिस्प होईल असं बघावं. ही मी आता मैद्याची पोळी वापरलेली आहे. तर मैद्याच्या पोळीच्या ऐवजी आपल्याकडे घरी गव्हाची पोळी असते, तर गव्हाची पोळी जर का आपण याच्यात केली तर लहान मुलांसाठी पण एकदम पौष्टिक असतं. तर गव्हाची पोळी वापरलेली पण चालते. चारही बाजूनी एकदम क्रिस्प करून घ्यावे. ती अशीच आपण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये किंवा डब्यामध्ये देऊ शकतो. नाहीतर खाण्यासाठी म्हणून हवी असेल तर कट करून ह्याच्याबरोबर आपण चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज असं खाऊन ह्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर आपल्यासाठी रेडी आहे मिक्स व्हेजिटेबल व्रॅप.